नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आता आम्हाला गावी जायचं आणि हा पोरगा माझी चप्पल घेऊन राहिलाय। बघा इकडे बसलेला, चप्पल आता घेतली मी त्याच्याकडून काढून। तर त्याचं कसं असतं माहिती आहे का की ज्यावेळी म्हणजे गावी जायचं असेल किंवा मी कुठे तयारी केली ना जाण्यासाठी, तर तो काय करतो की माझी जर का चप्पल मी काढलेली असं नाही ते, तर तो माझी चप्पल लपवून ठेवणार किंवा आपण असं घेऊन राहणार वगैरे असं त्याचं चालू असतं। आणि आता बाळ बघा किती किती ऐकतोय तो बघा। आता त्याची सगळी झोप उडालेली आहे, नाहीतर इतका झोपलेला ना तो। म्हणजे दुपारी मी त्याला सांगत होते की जेव चल, तर तो उठायला मागेना। मग शेवटी कसं त्याला थोड्या वेळाने उठवलं, म्हटलं आता म्हटलं जेवायचं आहे तुला, आता म्हटलं नकरे नको तुझे। आणि मग जेवला आणि परत जाऊन झोपला। म्हणजे एवढं त्याला तिकडून आल्यावरती त्याचं असंच असतं चालू। म्हणजे दोघांच आहे, ती दाखवते मी तुम्हाला, ती कुठे ती बघा तिकडे द्यायचं असतं सोप्यावरती झोपली आहे ती। आणि हे साहेब माझं आता ऐकत आहेत की मी काय बोलती आहे ते। तर आता परत जायचं आहे आणि सकाळीच आलो आम्ही, सकाळी आलो आणि आता परत आम्हाला जायचं आहे घरी। तर सध्या असं सगळं चालू आहे। आणि कामाचं पण काय होतं माहिती आहे का की 4 दिवस येतं 4 दिवस नाही असंच चालू आहे त्यांचं। आणि झालंय काय, आता पण ना काम आता ते चालू होतं ना, ते पण ते अर्धवटच टाकून जाणार होते। म्हणजे ते सांगत होते की म्हणजे ते थोडंफार आम्ही ठेवतो काम आणि नंतर 2-3 दिवसांनी नंतर येतो म्हणून। तर मग काल मग त्या दिवशी त्यानं काय सांगितलं की म्हटलं आम्ही तुम्हाला जेवण देतो, तुम्ही म्हटलं इथे आमच्याकडेच या जेवायला, पण म्हटलं काम पूर्ण करा म्हणून। त्यावेळी मग ते तयार झाले आणि सकाळी मला वाटतं 8:30-9 आलेले ते। रात्री 9 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं। मग त्यांना त्या दिवशी जेवण होतंच, परत त्यांना काही नाश्ता हवा झाला तर नाश्ता चहा पाणी तर चालूच असतो। म्हणजे कुठेही म्हणजे कुठच्याही कामाला माणसं होते त्यांना चहा पाणी सरबत हे चालूच असतं। कारण सध्या तर उन्हाळा सुरू आहे, गरमी भरपूर होते, त्यामुळे सरबत वगैरे ते असतंच। पण इतर पण काय काय असंच म्हणजे काय बनवलं असेल किंवा त्यांना ते सांगतात, म्हणजे जे कामाला येतात ना ते सांगतात पण की त्यांना नाश्ता हवा असेल तर ते सांगतात की आम्हाला नाश्त्याला काहीतरी द्या म्हणून। मग ते नाश्ता वगैरे पण करावा लागतो। त्यामुळे सध्या हेच चालू आहे। कामाला असल्यावरती खूप गडबड असते, नाहीतर मग नसेल कोणतं मग थोडंसं रिलॅक्स असतो। आणि आता गोल्डनला झोप पण येते आणि इकडे तर जायचं पण आहे असं त्याचं चालू आहे। आता तो असा झोपला आहे, पण तो पूर्ण झोपला नाही आहे, तो त्याचं लक्ष असणार आहे की म्हणजे जायचं असेल तर मी जरा माझी हालचाल झाली किंवा जरा मी उठले जरी ना तरी तो लगेच उठणार आहे। तर आता आमची तयारी झालेली आहे आणि आता फक्त थोडंफार आवरायचं आहे। आज काय जास्त राहायचं नाही आहे तिकडे, उद्या सकाळी आम्ही परत येणार आहोत। तर चला तर मी तुम्हाला दाखवते हा कसं झोपलेला आहे तो। आणि गोल्डनचा पायाचं मी तुम्हाला सांगते, त्या दिवशी पण त्याने पायाला थोडंसं लावलं त्याने, ते म्हणजे ज्या पायाला लागलं होतं ना त्याच पायाला त्याने लागलं परत, आणि थोडंसं रक्त त्याचं आलं होतं। त्याच्यामुळे ना म्हणजे ते गुढीपाडव्याच्या दिवशी झालं होतं। गुढीपाडव्याच्या दिवशी मी ब्लॉग काहीच केला नव्हता, त्याच्या आधी सगळ्याच्या पायाचं असं रक्त आलेलं दिसलं आणि मला ते असं झालं ना की म्हणजे अरे आम्ही पाय याचा बरा करायला बघतो आणि आणखी परत काय होतं असं होतं। तर त्याच्यामुळे त्याला तर परत पट्टी बांधूनच ठेवलेली आहे। आता म्हटलं परत गावी जाणार, तिकडे फिरणार वगैरे, काहीतरी लागेल वगैरे तरी पण ते म्हणजे काही जरा जरी लागलं ना, अजून स्किन ती ना तेवढी अशी हे नाही झाली आहे ना, एकदम अशी नाजूक आहे, जरा जरी असं लागलं तरी पण ते रक्त येऊ शकतं। त्याच्यामुळे त्याला पायाला पट्टी बांधलेली आहे। बाकी काही त्याचा प्रॉब्लेम नाही, फक्त त्या पायाला जपायला पाहिजे, म्हणजे काय पट्टी लावून ठेवायला पाहिजे, बाकी काही नाही। बाकी तो चालतोय, मस्ती मजा सगळं चालू आहे तिकडे। आधीचा आपण ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर त्याची मस्ती वगैरे तुम्ही बघितलीच असाल। त्याच्यामुळे बाकी ओके आहे, फक्त पायाला जपावं लागतं आहे। जे म्हणजे काय आलं माहिती आहे का, थोडे केस आले आहेत ते, पण वरच्या बाजूने अजून केस यायचे आहेत ना, त्याच्यामुळे ते नेमकं त्या ठिकाणीच लागलं, त्याच्यामुळे ते रक्त आलं। त्यामुळे आता तो पाय बांधून ठेवला आहे, म्हणजे आता जायचं आहे म्हणून बांधून ठेवला आहे, नाही तर काय तसं बांधायची गरज नाही आहे। तर चला बघूया गावी गेल्यावरती किती शक्य होते व्हिडिओ बनवायला। आता काय ही सध्या म्हणजे ती पण कंटाळली आहे ना, म्हणजे सगळीजणं कंटाळलेली असतात बघा, काम चालू असतं वगैरे म्हणून। त्याच्यामुळे ही पण प्राणी आमचे सगळे मंडळी कंटाळलेले असतात, त्याच्यामुळे ती झोपतात किंवा कुठेतरी शांत बसून असतात, असं चालू आहे। तर मग बघूया शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन। एक गड्डी अरे 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 काय वगैरे पोस्ट दिला ना माझ्या बाईने, बसलं कच्ची
बघ सीटू बघ कसे बसतात. गोल्डन नाही तो सीटू कशा साफसूफ चालू. नंतर कर घरी गेले कसे म्हणजे असे काल सुट्टीची मजा झाली. पुढे गाडी अंगणात पावडर बसलेला असताना थंयच गोल्डन लाईक विषय नाही करायचं. गोल्डन जाणारच त्याला बुक तो भेटा आणि तू बिघडून आणशील ते काम म्हणजे आपले गोष्टी सगळे आणि सांगशील चल माझ्यावर चल मी बघ इथं फिरतोय तू काय बस रेवलो सांगते. तू पुढे येऊन बसली आहे आता. काल सुट्टीची मजा झालेली. काल कुठच्या तरी मांजराबरोबरची लढाई झाली आणि हिचे पाय गेले होते त्याच्या ह्याच्यात सिमेंटच्या ह्याच्यात होते ना. खाली सिमेंट पडलेलं होतं त्याच्यात पाय गेले. पुढचे तर 2 पाय पूर्ण सिमेंट लागलेलं त्या पायाच्या पंचामध्ये गेले सगळं. आणि नंतर मग मॅडमच्या नुसतं जीववर खाली माझे पाय असे खराब झाले. मग घरी आल्यावर पण साफसफाई करायला लागलेली. आम्ही पण तिचे पाय जरा धुतले. तितक्यातच फोन येत तरी बस हॅलो. हा दोन्ही पाय माझ्या हातावर ठेवले आणि अशी उभी राहील म्हणजे असं उंच राहून दिसला पाहिजे समोर. माझी पर्स पडते म्हणून मी सरकत दिली ती सुट्टीमुळे. ते बघ कुत्रे बसली आहेत तिकडे ती घेऊ जा. चंपे आज जाग नसणार का म्हणजे ते का वाटतं की आजच सकाळी गेलेत आता कशा घेते असं त्याचा होत त्याला. त्यामुळे नाही आता काही. हा कळलं का तुम्हाला काय गोल्डन शीट. गोल्डनकडे येऊन बघता काय बघतेस तिकडे. चल उतरा. चला पुढे कोण पुढे कोण नाही. चला आता चल गाडीत बसून राहू नको नाही तर गाडीतच राहूची. एकदा राहिलेली सुट्टी गाडीत. चल ये सुट्टी एकदा सुट्टी गाडीतच राहिली होती ना आम्हाला माहीतच नव्हतं. आम्ही इकडे घरात शोधत होतो तिला. ए काय करतोस तिकडे. गाडी खाली गोल्डन वाटेला लाग. सुटी ए घरी चल. तू घेणारच पिशवी. पिशवी घेतोयस. तू घरी चल सुटी चल. सुटी ये चल. आज कसं तो घरात चालला नाही तर फिरायला जाता डायरेक्ट. डबल मारला डबल. सुटी आहे. ये काय आज येऊचेच नव्हते ना. ये हा बघा कार्टून बघा. कार्टून पिशवी तरी घे माझ्याकडची. घेतोय. जड आहे ती नाही जमणार तुला. चल नको घेऊ. चल हे बघ चंपी सुटी चल ये.
चल चल घरात चल घरात चल येलंय पाणी काय मारून. सांगायचं चालू तू चालू केलं. केलंस तू. ए तू नको जा ए भिजतलस इकडे ये गोल्डन इकडे इकडे भिजलंच तर तू का आहे ना परत चला चल आलास कुठे गेलास होय महाराज होय काय अगदी डुलत डुलत जात गोल्डू कुठे गेलास रे ओय कुठे गेलेलास दमलोस वाटता ए गोल्डन एवढं कसं दमलोस गोल्डन झोपलं तू आता नको. फिरा सांगतो. साठी काय दिसत तुम्ही काय द्यायचा गोल्डन अग्नात चांगलं दिसतोय सारवलेलं आपण हिरा निघलो होता दादा